हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर काल रात्रीच इथे खूप जास्त स्नो स्टॉर्म झाला होता, जेव्हा खूप जास्त जोरात विंड होती आणि खूप जास्त स्नो उडत होता. आणि त्याच्यामुळे आज सकाळी पण खूप स्नो पडला आहे आणि तुम्ही बघू शकताय की हा स्नो कसा दिसतोय. खूप सॉफ्ट स्मशी. आणि मी इथे माझा चहा ठेवलेला आहे आणि मी रोज सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणीसुद्धा पिते. तर मी माझं पाणीसुद्धा इथे गरम करून घेतलेलं आहे मायक्रोवेव्हमध्ये आणि मी ते पाणी पिणार आहे आत्ता. आणि त्यासोबतच मी आता सकाळी रसमलाईची तयारी केली आहे. तर मी 2 दूध तापायला ठेवले आहे. एकाकडे मी रबडी बनवणार आहे आणि एका याच्यात दूध नासवून त्याचे गोळे बनवून रसमलाईचे बॉल्स बनवणार आहे. तर हे आहे रबडीसाठीचं दूध. याच्यामध्ये मी आपल्यासाठी रबडी बनवणार आहे जी रसमलाईमध्ये लागते, अशी घट्ट अशी दूध. आणि मग मी घेते 2 चमचे पाणी आपल्याला दूध फाटण्यासाठी आणि त्याच्यातच मी घेते आहे 2 चमचे विनेगर. हे दोन्ही मिक्स करून घेणार आहे मी. आणि मला असं वाटतं हे थोडं कमी पडेल, तर मी परत थोडं बनवून घेईन आणि मग मी हे आता हळूहळू दुधामध्ये ॲड करते आहे. आणि एकीकडे दूध हलवायचं सुद्धा आहे आणि दूध मिक्स करत करत थोडं ॲड करत जायचं विनेगर आणि पाणी. तर तुम्ही बघू शकताय की आता हळूहळू आपलं दूध फाटायला सुरुवात झालेली आहे, की म्हणजे दूध नासतं आहे. त्याच्यामध्ये आपण आता विनेगरचा इफेक्ट बघू शकतो आहे आणि ते पूर्णपणे पाणी आणि दूध सेपरेट झालं की मग त्याचे असे घट्ट गोळे तयार होतील आणि जे मग मी गाळून घेणार आहे. ज्याच्यासाठी मी एक चाळणी घेतली, ते खाली एक पातेलं घेतलं, त्याच्यावर मी एक चाळणी ठेवते आणि मग एक वरती नॅपकिन ठेवणार आहे जो एकदम पातळ असा आहे. माझ्याकडे मखमलचा असा हे नव्हता कॉटनचा, तर मी नॉर्मल नॅपकिन घेतला आहे. आणि याच्यात मी आता हे टाकून घेते आहे जे दूध आपण फाडलं होतं ते. आणि याच्यात आणि थोडं गार पाणीसुद्धा मी ॲड करणार आहे की जेणेकरून याचं प्रोसेस तिथेच थांबलं पाहिजे. आणि कारण आपल्याला हे हवी ती कन्सिस्टन्सी. आणि आता हे झाल्यावर मी चांगलं त्यातलं पाणी पिळून घेते आहे आणि एकदम घट्ट पिळल्यानंतर मी ह्या चाळणीमध्येच याचा असा बॉल करून ठेवणार आहे आणि त्याच्यावरती थोडं वजन ठेवणार आहे. तर वजन आपल्याला तितकंच ठेवायचं आहे जितकं आपण दूध घेतलं होतं. जसं मी 1.5 लिटर दूध घेतलं होतं, तर साधारण 1.5 किलो वजना इतकंच वजन त्याच्यावर ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी हे ओपन केलं आहे. आपण बघू शकताय तर पनीर खूप छान असं तयार झालं आहे आणि त्याला मी आता सर्व सॉफ्ट करून घेते आहे. तर मी असं चुरून आणि असं आपल्या मनगटाच्या याच्याने छान असं रगडून घेणार आहे आणि एकदम सॉफ्ट करणार आहे. आणि इथे पाणी आणि साखर एकत्र करून मी उकळायला ठेवलेलं आहे, ज्याच्यात मी आता हे आपण जे बनवतो आहे बॉल्स, असे छोटे छोटे पनीरचे छान रगडून असे मग त्याचे बॉल्स बनवायचे एकसारख्या आकाराचे. आणि ते सर्व बनल्यानंतर मी त्या आपण जे साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार केलं आहे गॅसवर जे उकळतं आहे त्याच्यामध्ये हळूहळू एक एक करून आपल्याला सोडायचं आहे. तर हे आपले सर्व बॉल्स तयार झालेले आहेत छान एकसारखे मस्त असे. आणि इथे पाणीसुद्धा आपलं उकळलेलं आहे. तर मी आता याच्यात एक एक करत बॉल्स टाकते आहे पनीरचे. असं करत मी सर्व बॉल्स टाकून याच्यावर मस्त झाकण ठेवून उकळी येऊ देणार आहे साधारण 10-1 मिनटं. तोपर्यंत आपण आपली रबडी चेक करूया. तर हे उकळतं आहे इकडे आणि रबडी पण आपली आटली होती. मी ती मिक्सरमध्ये टाकून अशी स्मूथ करणार आहे, कारण ते खूप जास्त दूध आटवून त्याचं हे साय अशी तयार झाली होती आणि मला साईचं असं टेक्स्चर आवडत नाही. हे बघू शकता की हे बॉल्स पण आपले खूप छान असे मोठे झाले. आणि ही रबडी मी जी मिक्सरमधनं काढली ती आता मी या बॉल्सवर टाकते. आणि आपल्याला जर घट्ट वाटत असेल तर ह्या स्टेजला आपण थोडंसं दूधसुद्धा ॲड करू शकतो. आणि बघू शकताय की आपली रसमलाई खूप सुंदर अशी तयार झालेली आहे आणि चवीलासुद्धा खूप छान झाली होती. तर आम्ही गेलो आहोत मॉलमध्ये तुम्ही बघू शकता की चेस कॉम्पिटिशन चालू होती, जिथे मोठे मोठे चेस ठेवले होते. ख्रिसमस डेकोरेशन बाजूलाच होतं त्याच्या आणि तिथेच त्यांनी चेस कॉम्पिटिशनसुद्धा अरेंज केली होती. आणि ही कॉम्पिटिशन सर्व एज ग्रुपसाठी होती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. तर मी सुद्धा भाग घेतला होता.
आणि घरी आल्यावर आम्ही बनवला आहे पिझ्झा, होममेड पिझ्झा, ज्याच्यात मी बेससुद्धा घरी बनवला होता. जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की मला कळवा, मी रेसिपीसुद्धा शेअर करेन. तर हा पिझ्झा बनवताना मी खालचा बेस पण घरी बनवला, त्याच्यावर मग मी टमॅटो सॉस जो असतो पिझ्झा सॉस तोही घरी बनवला होता, तो लावला. मग त्याच्यावरती मी चीज टाकलं आणि आपल्या आवडीप्रमाणे टॉपिंग्स तर मी टाकलं आहे कॅप्सिकम, ऑनियन आणि फेटा चीज. तर फेटा चीजने हे खूप छान लागतं, पनीरसारखंच असतं पण थोडं वेगळं असतं. तर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की मला कळवा कमेंटमध्ये, मी तुमच्याशी नक्की ही रेसिपी शेअर करेल, कारण दिस इज वन ऑफ माय फेवरेट रेसिपी अँड आय वुड लव टू शेअर विथ यू ऑल. तर याच्यानंतर मी आता याच्यावर टाकणार आहे मिक्स हर्ब्स, जे ऑरिगॅनो, बेसिल वगैरे, किंवा तुम्ही नुसतं ऑरिगॅनो पण टाकू शकता. आणि मिक्स हर्ब्स टाकल्यानंतर मी याच्यावर स्वीट कॉर्न्स विसरली होती, ते पण ॲड केले थोडेसे. आणि आता मी टाकणार याच्यावर ऑलिव्ह ऑइल. तर ऑलिव्ह ऑइल मी ह्या ब्रँडचं वापरते. आणि याच्यावर आता साधारण अर्धा ते 1 चमचा फक्त, खूप जास्त नाही, पण याचा जो फ्लेवर असतो तो खूप छान येतो. आणि हे आपले पिझ्झा रेडी झालेले आहेत. रेडी नाही, सॉरी, हे आपले पिझ्झा बेकिंगसाठी चालले आहे आणि मग आता रेडी झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता की रेडी झाल्यावर किती सुंदर असे दिसत आहेत पिझ्झा. आणि ह्या पिझ्झा कटरने मी हे छान 4 पीसमध्ये कट करून घेणार आहे. तर तुम्हाला आवडतील तितक्या पीसमध्ये, 6, 8 किंवा 4. तर हे थोडी छोटी साईज होती तर मी 4 पीसमध्येच कट करणार आहे. बाय. तर हा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, सी यू, हॅव अ नाईस डे, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.